मुंबईमध्ये आज हवामान खात्याकडून येलो अलर्ट जाहीर, काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता। पालघर जिल्ह्याला आजपासून 3 दिवस येलो अलर्ट, गेले 4 दिवस जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाला असून सूर्या आणि वैतरणा नद्यांना पूर, धामणी धरण 53% भरलं। रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, माणगाव, कर्जत तालुक्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर, जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांचे आदेश। कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीचा अंदाज घेऊन शाळा सुरू ठेवा, नादुरुस्त किंवा धोकादायक इमारतींमध्ये शाळा भरू नका, कोल्हापूर जिल्हा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या सूचना। नागपूरमध्ये पावसाचा जोर कायम, नागपूर जिल्ह्यातील सगळ्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। वर्धा जिल्ह्यामध्ये आज पुन्हा पावसाचा येलो अलर्ट, नदीकाठावरच्या गावांना नागरिकांना सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन। भंडारा जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून जिल्ह्याला रेड अलर्ट, सगळ्या शासकीय आणि खासगी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गडचिरोलीतील अनेक गावांचा संपर्क तुटला, खबरदारी म्हणून आज सगळ्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार, आज मुसळधार पावसाचा अंदाज, त्यामुळे जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, जिल्हाधिकारी विनय गौडा यांची घोषणा। पालघर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे तानसा धरणाची पातळी 127 मीटर झाली असून तानसा धरण लवकरच भरून वाहण्याची शक्यता, सद्यस्थितीत धरण 80% भरले। पालघरच्या तलासरी तालुक्यातील कोमगावमध्ये नदीच्या पुरात वाहून महिलेचा मृत्यू, महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असल्याची पोलिसांची माहिती। पालघरच्या डहाणूमध्ये तुफान पाऊस, कंत्राळे नदीला पूर, इराणी रोड परिसरात पुराचं पाणी शिरलं। रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे रोहा कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली, तर महाडमधील सावित्री नदीही इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता, परिसरातल्या नागरिकांना सावधानतेचा इशारा। खेडमध्ये मुसळधार पाऊस, जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, खेडमधल्या बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलं। संगमेश्वरमधील गड नदीला पूर आल्यानं मागजन बाजारपेठेत पुराचं पाणी, तर मागजन परिसरातील शेतीही पाण्याखाली गेल्यानं व्यापाऱ्यांसह शेतकरी चिंतेत। रत्नागिरीमध्ये जोरदार पाऊस, काजळी नदीचं पात्र 18 मीटरच्या वर, नदीच्या काठावरच्या अनेक भातशेतांमध्ये पाणी, अनेक गावांचा संपर्कही तुटला। रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील पूर्व विभागातील अर्जुना नदीला पूर, नदीपात्रातील छोटे छोटे कालवे आणि काही पूल पाण्याखाली, या ठिकाणी मोठा पूल बनवण्याची नागरिकांची मागणी। रत्नागिरीमध्ये जगबुडी आणि नारंगी नदीला पूर, ग्रामीण भागात जाणारे रस्ते पाण्याखाली, खेडच्या खाडीपट्ट्यातील 40 गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत। रत्नागिरी जवळच्या हातीस गावातील प्रसिद्ध पीर बाबर शेख मंदिर पाण्याखाली, मंदिरामध्ये जवळपास 5 फूट पाणी साचलं, काजळी नदीचं पाणी मंदिरात शिरलं। सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यात मुसळधार पाऊस, वाघोटन नदी इशारा पातळीवर, खारेपाटण गावात पूरस्थिती निर्माण। सिंधुदुर्गच्या तेरेखोल आणि वाघोटन नद्या इशारा पातळीच्या वर, बांदा दाणोली रस्ता वाहतुकीसाठी बंद, खारेपाटण गावाला वाघोला नदीचा फटका। पावसामुळे मुंबई गोवा महामार्ग ठप्प, अंजनारी पुलावरची वाहतूक थांबवली, काजळी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक थांबवली। नागपूर शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याच्या प्रवाहात वाहून 3 व्यक्ती बेपत्ता, यातल्या दोघांचा मृतदेह सापडला असून एक व्यक्ती अजूनही बेपत्ता।
भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणाचे सगळे 33 दरवाजे 1 मीटरनं उघडले. धरणामध्ये 2,47,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. चंद्रपूर शहराजवळच्या इरई धरणाची सर्व 7 दरवाजे पुन्हा 1 मीटरनं उघडले. इरई नदी पात्रात 462 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. चंद्रपूर शहरालगतच्या इरई धरणातून पाण्याचा विसर्ग 1 फुटावरून आता अर्ध्या फुटावर. मात्र चंद्रपूर गडचांदूर मार्गावरचे भोयेगाव पूल अद्यापही पाण्याखाली असल्यानं वाहतूक मात्र बंद. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पावसाचा जोर. तब्बल 1210 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील माळ डोंगरीमधील तलाव फुटल्यानं धानोली पोहा गावात पाणीच पाणी. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तलावाच्या पाण्यात मोठी वाढ. शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली. नागपूरमध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरलं. धान्य, घरातील साहित्यासह कागदपत्रांचं नुकसान. तर अयोध्यानगर भागातल्या नाल्याला पूर आल्यानं साई मंदिर परिसर पाण्याखाली. गडचिरोलीमध्ये रस्ता वाहून गेल्यानं गरोदर महिलेला जेसीबीच्या साहाय्यानं नेल्याचा व्हिडिओ व्हायरल. संबंधित महिला आणि बाळ दोघंही सुखरूप असल्याची डॉक्टरांची माहिती. विरार पूर्वमधील आरजे नाका ते गुरुदत्त नगर या मार्गावरती झाड कोसळलं. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाळ्यात सातपुड्यातील निसर्ग सौंदर्य बहरलं. सातपुड्यातील प्रसिद्ध वाल्हेरी धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. उंचीवरून वाहणारा धबधबा मुख्य आकर्षण. नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर भंडारा शहराजवळच्या भिलेवाडा ते पलाडी पुलाजवळच्या रस्त्याचा मलबा कोसळला. त्यामुळे महामार्गावर मोठ्या अपघाताची शक्यता. कोल्हापूरमधल्या पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल. जिल्ह्यातील 84 बंधारे पाण्याखाली. पंचगंगा नदीची ड्रोन दृश्य एबीपी माझा. परभणीमध्ये सर्वत्र जोरदार पाऊस. अनेक रस्त्यांवर पाणी साचलं. छोट्या मोठ्या नद्याही प्रवाहित. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी. 8 तासात 70 मिलीमीटर पाऊस. पावसामुळे वारणा धरणामध्ये 1 टीएमसीनं वाढ. सीबीडीमधल्या डोंगर रांगेत धबधब्यावर गेलेले पर्यटक अडकले. महापालिका प्रशासन आणि अग्निशमन विभागानं अडकलेल्या पर्यटकांना दोरीच्या साहाय्यानं बाहेर काढलं. मुंबईमध्ये काल मानखुर्दमध्ये 196 मिलीमीटर पावसाची नोंद. तर सांताक्रूजमध्ये 177 मिलीमीटर पावसाची नोंद. नवी मुंबईमध्ये दिवसभर मुसळधार पाऊस. तुर्भे पोलीस ठाण्यात पाणी साचलं. तर पोलीस ठाण्याबाहेर 1 फुटापर्यंत पाणी साचलं. मुंबईतील भांडूपच्या रमाबाई नगरमध्ये मोबाईल टॉवर कोसळल्यानं 3 घरांचं नुकसान. घटनेत जीवितहानी नाही. विरारजवळच्या पापडखिंड धरणावर पर्यटकांची गर्दी. मनाई आदेश असतानाही हुल्लडबाज तरुणांनी धरण क्षेत्रावर दारू पार्ट्या केल्या. काही तरुण पोहण्यासाठी इथे उतरल्याचंही चित्र. मुंबईतल्या खड्ड्यांबाबत अभियंत्यांना महापालिकेकडून कारणे दाखवा नोटीस. वेळेवर खड्डे न बुजवल्यामुळे पालिकेची नोटीस. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमार यांच्या नेतृत्वात आज ओबीसींची आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा. जालन्यातल्या वडीगोद्रीपासून यात्रेला सुरुवात होणार. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमार यांना जालना पोलिसांची नोटीस. जनआक्रोश यात्रेमध्ये कायदा सुव्यवस्थेचं उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाणार. जालना पोलिसांची नोटीस. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहमदनगर दौऱ्यावर. धनंजय मुंडे, अदिती तटकरे उपस्थित राहणार. श्रीगोंदा आणि कर्जत विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमांचं आयोजन.
पुढचं सरकार महायुतीचंच असेल. पुण्यामध्ये भाजपच्या अधिवेशन कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी विश्वास व्यक्त केला. खोट्या नरेटिव्ह विरोधात लढण्यात कमी पडलो, आता फेक नरेटिव्हला खऱ्या नरेटिव्हनं हाणून पाडणार, फडणवीसांचा इशारा. शेतकऱ्यांना वीज मोफत म्हणजे मोफतच, नंतर कोणालाही बिलं पाठवणार नाही. विरोधकांच्या खोट्या आरोपांना बळी पडू नका, देवेंद्र फडणवीसांचं आवाहन. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं की नाही ते स्पष्ट सांगा, फडणवीसांचं थेट आव्हान. शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते, मग त्यांनी मराठा आरक्षण का दिलं नाही, फडणवीसांचा सवाल. तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं की नाही हे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंनी स्पष्ट सांगावं, फडणवीसांचं वक्तव्य. महाराष्ट्रात जेव्हा भाजपचं सरकार येतं तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळतं आणि शरद पवार सत्तेत असतात तेव्हा आरक्षण जातं. भाजपच्या महाअधिवेशनात अमित शहांची टीका. पृथ्वीराज चव्हाणांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं, मात्र फडणवीसांचं सरकार आल्यानंतर आरक्षण टिकवण्यात काही अडचणी आल्या. आरक्षणाबाबत शिंदे सरकारनं नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, जयंत पाटील यांचं वक्तव्य. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांकडून शरद पवारांवर टीका. अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर विद्या चव्हाण यांची प्रतिक्रिया. महायुतीमध्ये सध्या महाभारत सुरू आहे, यापुढे काय काय होतं तेही पहा. खोट्या नरेटिव्हचे मास्टर माइंड शहा आणि भाजपच, नाना पटोलेंची टीका. अमित शहांनी पुण्याच्या बालेवाडीत क्रीडानगरीमध्ये जे भाषण केलं ती क्रीडानगरी शरद पवारांनी उभी केली. अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर अनिल देशमुखांचं प्रत्युत्तर. विधानसभा निवडणुकीतही महायुतीला मोठं यश मिळवायचंय, अमित शहांचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. लोकसभेत केवळ भाजपला यश, काँग्रेस सपशेल अपयशी, शहांची टीका. उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष. औरंगजेब फॅन क्लब महाराष्ट्राला सुरक्षित ठेवू शकतो का, अमित शहांचा सवाल. विधानसभेमध्ये एकत्र असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार. पुण्यामध्ये अजित पवारांची मोठी घोषणा. अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला उत्तर देणं अजित पवारांनी टाळलं. दौऱ्यावर असल्यानं शहा काय म्हणाले ते ऐकलं नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया. शरद पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही. पवारांनी केलेल्या देशसेवेमुळे त्यांना पद्मविभूषण पुरस्कार दिला, त्यामुळे भ्रष्टाचारी कोण हे शहांनी सांगावं, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. औरंगजेब फॅन क्लब अस्तित्वात आहे का, गृहमंत्री अमित शहांच्या टीकेनंतर ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा सवाल. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांनी राज्य सहकारी क्षेत्राची आढावा बैठक घेतली. सहकार क्षेत्रातील महत्त्वाचे नेते आणि कारखानदार यांच्याशी अमित शहांची महत्त्वपूर्ण चर्चा. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन ठरला. महाराष्ट्र भाजप प्रभारी आणि सहप्रभारी राज्यभर दौरा करणार, तर प्रत्येक विधानसभेत पूर्ण वेळ विस्तारक म्हणून नेमणुका केल्या जाणार. अमरावतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांच्यावरती हल्ला. शहर जिल्हाप्रमुख अरुण पडोळे आणि त्यांचा मुलगा राम पडोळे यांच्यासह 20 ते 25 कार्यकर्त्यांचा अरबट यांच्यावर हल्ला. जळगावमध्ये भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. विशाळगड हिंसाचाराच्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा. समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांची राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाला पत्राद्वारे मागणी. पुण्यामधील कल्याणीनगर अपघात प्रकरणात सुनील टिंगरेंची 3-4 तास चौकशी झाली. अजित पवार यांची माहिती. स्वतः कमावलेल्या आणि हिसकावून घेतलेल्या गोष्टीमध्ये फरक असतो. तुम्ही हिसकावून घेतलेलं चिन्ह सुद्धा तुमचं
12 वाजायला 10 मिनिटं शिल्लक असल्याचं दाखवतंय. शरदचंद्र पवार पक्षाची अजित पवारांवर टीका. आज शरद पवार मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार. मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता. अमरावतीमध्ये मनसे विधानसभा निवडणूक लढवणार. मनसे नेते संदीप देशपांडेंची माहिती. तर मनसे राज्यात किती जागा लढवेल हा निर्णय राज ठाकरे घेतील. देशपांडेंची प्रतिक्रिया. शरद पवारांनी जाती जातीमध्ये विष पेरण्याचं काम केलंय. अमरावती दौऱ्यावर असलेले मनसेचे नेते संदीप देशपांडेंची शरद पवारांवर टीका. सांगलीमध्ये धारधार तलवारीचा साठा सापडला. एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. सांगली शहर पोलिसांची मोठी कारवाई. वरळी हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहीर शहानं ड्रंक अँड ड्राईव्ह केलं होतं की नाही याबाबत अहवाल येण्याची शक्यता. अहवाल आल्यास आरोपीवर लावण्यात आलेल्या कलमात वाढ होण्याचा अंदाज. नशेसाठी वापरलं जाणारं कफ सिरप अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून जप्त. उल्हासनगर इकडे सापळा रचून एनसीबीची कारवाई. सुमारे 15 लाख रुपये किमतीच्या 2000 बॉटल्स जप्त. कर्जतमध्ये विजेच्या समस्येमुळे नागरिक हैराण. शेकडो नागरिकांचा महावितरण कार्यालयावर मूक मोर्चा. मोर्चात सर्वसामान्य नागरिक, सामाजिक संघटनांसह नेते मंडळींचाही समावेश. मुंबईतील पवई तलावाचा जलस्तर वाढल्यानं तलावातील मगर बाहेर येण्यास सुरुवात. नागरिकांना पवई तलाव परिसरात जाण्यास बंदी. पोलिसांकडून परिसर रिकामा. अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून मुंबईत शुभेच्छांचे बॅनर. बॅनरवर अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त मीरा भाईंदरमध्ये कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्रालयासमोरील राष्ट्रवादीच्या विभागीय कार्यालयाला फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीतील कोलगावमध्ये जेवणात अळंबीतून 9 जणांना विषबाधा. तिघांची प्रकृती चिंताजनक. जळगावमध्ये शरद पवार गटाच्या निष्ठावंत मेळाव्याचं आयोजन. कार्यक्रमात अनेक भाषणं सुरू असताना जयंत पाटील यांना झोप अनावर. जालन्यातील भाविकाचा केदारनाथमध्ये मृत्यू. पावसामुळे दरड कोसळून 3 भाविकांचा मृत्यू तर 8 जण जखमी. सुनील काळे असं मृत्युमुखी पडलेल्या भाविकाचे नाव. सुप्रीम कोर्टात नीट परीक्षेसंदर्भात विविध याचिका दाखल. नीट परीक्षेशी संबंधित याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. आजपासून संसदेचं अधिवेशन. उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार. 47,65,768 कोटींचा भारताचा 2024-25चा अर्थसंकल्प असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.